मनाची। मिरज पूर्व भागात मल्लेवाडी, एरंडोली, सलगरे, बेळंकी, शिपूर, आरग, लिंगणूर आदी गावांसह मोठ्या प्रमाणात पूर्व भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले। यामध्ये द्राक्ष, केळी, मका, शाळू, झेंडू, शेवंती आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। द्राक्ष, केळी, आंबा, पेरू ही पिके वार्षिक असल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। या पार्श्वभूमीवर मिरज पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ यांनी मल्लेवाडी येथील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या। येथील द्राक्ष शेतकरी सुभाष दरुरे यांचे नुकसान झाले आहे। यावेळी सर्वांनी झालेल्या पिकांची पाहणी केली। त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांसोबत असल्याचे आश्वासन दिले। तसेच लवकरात लवकर प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली। तसेच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील यांनी लवकरात लवकर पाहणी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला दिला। आज आम्ही मल्लेवाडी या गावात आहेत। मागील 2 दिवसात जो पाऊस झाला आहे त्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही सकाळपासून मल्लेवाडीत पाहणी करतोय। आमच्यासोबत कृषी अधिकारी त्याचबरोबर तलाठी वगैरे सर्व अधिकारी आमच्यासोबत आहेत। या सर्व गोष्टी म्हणजे जे नुकसान झाले आहेत त्याचे पाहणी करून आढावा घेऊन आम्ही पुढे पालकमंत्री खासदार साहेब यांना माहिती देऊन नुकसान भरपाई देण्याचा शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न असेल। आता मी मिरज पूर्व भागात जे गारपिटी अतिवृष्टीमुळे गेल्या 2 दिवसात नुकसान झाले त्यामध्ये मल्लेवाडी प्रामुख्यानं एरंडोली, बेळंकी, सलगर, बेडग, मालगाव सर्वच पूर्व भागातील गावामध्ये मोठं नुकसान झालं। आता आम्ही मल्लेवाडीतील अति नुकसानग्रस्त शेतकरी माननीय श्री सुभाष दरुरे यांच्या बागेमध्ये आहे। त्या बागेचं अतोनात नुकसान झालं आहे। कमीत कमी 400 ते 500 पेटीला दर मिळाला असता, पण पूर्ण या गारपिटीमुळे पूर्ण मण्यामध्ये फंगस तयार झाले, कुजण्याचं प्रमाण वाढलं आहे। आता यांना बेदाणा करण्याशिवाय पर्याय नाही आणि या पावसामुळे शुगर रिवर्स गेल्यामुळे बेदाण्याचं पण घट होणार। शेतकऱ्याचं कंबरडमुळे यामध्ये प्रामुख्यानं द्राक्ष शेती असेल, ज्वारीची शेती असेल, गहू असेल किंवा फुल शेती असेल, पेरू असेल किंवा आंब्याचं नुकसान भरपूर झालं आहे। यामध्ये आम्ही आता सभापती मॅडम असतील, उपसभापती मॅडम यांनी व तालुका कृषी अधिकारी व पंचसमितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली। तलाठी मॅडम व कृषी सहाय्यक पंचनामा करत आहेत, त्यांचं काम प्रामाणिकपणे त्यांना करण्याचा आदेश सन्माननीय सभापती मॅडम दिले आहेत आणि याचा शेतकऱ्यांना चांगला नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही सन्माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील, सन्माननीय खासदार विशालदादा पाटील असतील आणि आमदार माननीय डॉक्टर सुरेशभाऊ कोळे साहेब यांना या रिपोर्ट सगळं देऊन आम्ही स्वतः भेटून त्यांना विनंती निवेदन करून शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान देण्यासाठी प्रयत्न करू। नाही नुकसान शासनाने दिलं तर आम्ही प्रसंगी आंदोलन करण्याची देखील भूमिका जाहीर या ठिकाणी करतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू अशी ग्वाही देतो। धन्यवाद।